पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक करण्यात आलेली आहे। पौड पोलिसांनी महाडच्या हिरकणवाडीमधून मनोरमा खेडकरला अटक केल्याची माहिती मिळते। शेतकऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरला अटक करण्यात आलेली आहे। अनेक दिवसांपासून पोलीस मनोरमा खेडकरच्या शोधात होते आणि आता रायगडच्या हिरकणवाडीमधून तिला ताब्यात घेण्यात आले आहे। तर मनोरमा खेडकर अखेर अटक झालेल्या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पौंड पोलिसांकडून महाडमध्ये अटक करण्यात आलेली आहे। मुळशीमधील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं हे प्रकरण आहे। मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। धमकावणं तसंच शस्त्रास्त्र कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पौंड पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे। मनोरमा खेडकरवर विविध 11 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, 4 बाउन्सर आणि घटनेवेळी सोबत असलेल्या व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल झाला आहे। पूजाचे वडील दिलीप खेडकर अजूनही फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचाही शोध सुरू आहे। मुळशीतील धडवली या गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केलेली होती। यावेळी मनोरमा खेडकरने शेजारची न्यायप्रविष्ठ जमीन देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर मनोरमा खेडकरने त्यांना बंदूक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली। मनोरमा खेडकरचा गेल्या वर्षी जूनमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। योगेश, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे। सौरभ, निश्चितच ज्या पद्धतीने मनोरमा खेडकर यांना आता पुणे पोलिसांच्या टीमने अटक केलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील हिरकणी गावातून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता पुणे पोलिसांची टीम पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांना घेऊन येत आहे आणि यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती पौड पोलीस स्टेशनमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर कोर्टात मनोरमा खेडकर यांना हजर केले जाणार आहे। मनोरमा खेडकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल आहे तो अर्थातच मुळशीमधला जो एका वर्षभरापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे आणि त्या ठिकाणी जो जमिनीचा वाद मनोरमा खेडकर आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये जो काही वाद झाला होता त्यातला तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून या शेतकऱ्यांना दमदाटी केली होती, त्यांना शिवीगाळ दिली होती आणि या प्रकरणी वर्षभरापूर्वी हा गुन्हा दाखल झाला नव्हता। मात्र ज्यावेळी हे संपूर्ण पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आलं त्यानंतर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तात्काळ पुणे पोलिसांनी या प्रकरणी मनोरमा खेडकर आणि इतर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तीन पथकं ही मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना झाली होती। मनोरमा खेडकर यांचं जे पुण्यातलं निवासस्थान आहे अर्थात बाणेर परिसरात त्यांचा जो बंगला आहे त्या ठिकाणी सुद्धा ही टीम दाखल झाली होती। मात्र त्या ठिकाणी सुद्धा मनोरमा खेडकर या आढळून आल्या नव्हत्या। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीमध्ये सुद्धा मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा एक टीम त्या ठिकाणी रवाना झाली होती। मात्र त्या ठिकाणी सुद्धा मनोरमा खेडकर या सापडल्या नव्हत्या। मात्र आज अखेर मनोरमा खेडकर यांना हिरकणी गावात ज्या पार्वती लॉज आहे त्या ठिकाणी त्या लपून बसल्या होत्या, त्या ठिकाणी त्या राहत होत्या। त्या ठिकाणावरूनच पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि आता साधारणतः 1 ते 1.5 तासांमध्ये पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांना हजर केले जाणार आणि त्यानंतर त्यांची मेडिकल करून त्यांना कोर्टात सुद्धा हजर केले जाणार आहे आणि त्यानंतर काय निर्णय होतो पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनोरमा खेडकरला घेऊन आता पोलीस पुण्याकडे रवाना झालेले आहेत। मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसलेल्या होत्या। मनोरमा खेडकरला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे।